सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. देह धारण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जोड आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. जेंटली प्रेस. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितच बाहेर येते आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. जाणीव आपल्या उदर भागाकडे असेल. पोटांच्या स्नायूंमध्ये होणारी हालचाल त्याकडे लक्ष. चेहरा शांत. सावकाश कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावरती. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल, मोकळेपणा हे बंद डोळ्यांनी आपण अनुभवत आहोत. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. चेहऱ्यावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. हालचाल फक्त पोटाच्या स्नायूंमध्ये. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मध्ये. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला बदल त्याकडे लक्ष. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून घेऊया. प्रार्थना. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः.
कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर सीटचा भाग न उचलता संपूर्ण भक्तिभाव लीन भाव आपल्या मनामध्ये आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत हात पुन्हा छातीपाशी येतील. जोडलेल्या हातांचं घर्षण. निर्माण झालेली झोप अलगदपणे संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. तयार झालं होतं की नाही? सुरुवात करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे घेऊन घ्या. आणि उजव्या हाताने उजव्या पावलाचा जो चवड्याचा भाग आहे तो पकडा. आणि प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घ्या. प्रत्येक बोट सेपरेटली ओढायचंय उजव्या पावलाचं. ताणून घ्यायचंय प्रत्येक बोट. बघा इथे थोडासा कट कट असा आवाज पण येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही ते ओढाल त्यावेळेला. बरोबर. प्रत्येक बोट आपल्याला ओढून घ्यायचंय, ताणायचंय. आणि पुन्हा एकदा क्लॉकवाईज सेपरेटली आपल्याला गोलाकार फिरवायचंय प्रत्येक बोट. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. आपण पावलांच्या बोटांमध्ये जे सांधे आहेत, छोटे छोटे जॉईंट्स आहेत, ते मोकळे करतोय. बरोबर. प्रत्येक बोट सेपरेटली ताणून घेऊन मग अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायचंय. ते झालं की मग डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करायची, गुंफून घ्यायची. आणि फक्त चवड्याचा भाग वर खाली करायचा. फक्त चवड्याचा भाग. एका हाताने आपण पाऊल पकडलेलं आहेच उजव्या हाताने. आणि चवड्याचा भाग आपण वर खाली करतोय. आणि आता रोटेशन करणार. थोडस पाऊल अजून थोडस पुढे घ्या आणि अँकल जॉईंट्स मधून रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. आणि आता हाताची गुंफण सोडून द्यायची आणि डाव्या हाताची मूठ वळवायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आणि जो हा आपला मागचा हाडांचा भाग आहे ना, हा हाडांचा भाग, त्याच्याने पावलाला टॅपिंग करायचं. हलका हलका टॅपिंग. हा बरोबर. वरून खाली खालून वर. पूर्णपणे आपली टाच मधला जो तळपाय आहे तो, त्या सगळ्याला टॅपिंग करतोय आपण. बघा बऱ्याचदा टाच दुखीचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. आपण उभं राहून काम करत असतो किंवा चालण्याचं बरचसं काम असतं तेव्हा आपल्या टाचा दुखतात. तर त्याच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. आणि आता हे थांबवायचंय. आणि हा जो आपला नखांच्या जो खालचा भाग आहे त्याच्याने पाऊल रब करायचं. घासायचंय पाऊल. हा. एक छोटीशी कृतज्ञता आपल्या पावलांसाठी, कारण की ते आपल्याला दिवसभर जिथे कुठे जायचंय तिथे ते आपल्याला नेत असतात. तर त्याच्यासाठी एक मनामध्ये कृतज्ञता भाव. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल आपल्याला एक कृतज्ञता असायला पाहिजे. आणि त्याच्या आरोग्यासाठी आपण हा योग करतोय. आणि आता आपले जे 2 अंगठे आहेत त्या अंगठ्यांनी पुन्हा एकदा हलका हलका असा मसाज करायचा आपल्या पावलाला. अंगठ्याच्या आधाराने वरून खाली आणि खालून वर. बघा खूप छान वाटतं आपण जेव्हा ही कृती करतो तेव्हा. पाऊल एकदम रिलॅक्स ठेवा. स्टिफनेसपणा असेल तर तो काढून टाका आणि एकदम रिलॅक्स होऊन हे सगळं करा. बरोबर. सावकाश उजवा पाय आता सरळ करायचा आहे. आणि ह्या सगळ्या कृती आता आपण डाव्या पायाने करणार आहोत. डावं पाऊल फोल्ड करा. ते उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ दे. आणि डाव्या हाताने
डाव्या पावलाचा चौड्याचा भाग पकडायचा आहे आणि मग प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्यायचंय. प्रत्येक बोट सेपरेटली ओढून घ्या. तिथले जॉईंट्स मोकळे होत आहेत. बरोबर. आणि आता क्लॉकवाईज पुन्हा गोलाकार फिरवून घ्या. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. या कृती तुमच्या घरी जर कोणी सिनियर सिटीजन्स असतील त्यांना सुद्धा तुम्ही करायला सांगू शकता, कारण की थंडीच्या दिवसामध्ये जॉईंट्स पेन होतो. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज प्रत्येक बोट सेपरेटली गोलाकार फिरून घ्यायचं. बरोबर करताय. आणि मग आपल्या उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची. गुंफून घ्या आधी, क्लच करा एकमेकांमध्ये. आणि मग चवड्याचा भाग फक्त वर खाली करा. चवड्याचा भाग म्हणजे आपल्या जे टोज आहेत ते. आणि मग गोलाकार फिरून घ्या. अँकल जॉईंट्स मधून पाऊल गोलाकार फिरवायचं. थोडंसं पाऊल बाहेर घेऊन यायचं आणि मग गोलाकार फिरवा. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. बरोबर. आणि मग थांबून आपल्याला उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. बरोबर. आणि जो आपला मागचा भाग आहे त्याच्याने पूर्णपणे आधी आपण टॅपिंग करूया आणि मग रब करूया. टॅपिंग करायचंय वरून खाली, खालून वर. टाच आणि आपल्या तळपायाचा मधला भाग, चवड्याचा भाग तिथे टॅपिंग करायचंय. बरोबर. आणि मग रब घासायचंय. हा बरोबर. घासायचंय पूर्णपणे, पाऊल घासायचंय. आणि आता अंगठ्याच्या आधाराने पावलाला मसाज हलका हलका. तिथे जे आपले एक्युप्रेशरचे जे पॉइंट्स आहेत आपल्या पावलाच्या इथे ते आपण ऍक्टिव्हेट करतो. तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा आता ऍक्टिव्हेट होत आहे. बघा कधी कधी डॉक्टर आपल्याला ती काटेवाली चप्पल वापरायला सांगतात, कारण की आपले ते तिथलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी. तर त्याच्याशीच ही आधारित कृती आहे. बरोबर. आणि आता थांबून डावा पाय सरळ करायचा आहे आणि दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता डाव्या हाताने उजवं पाऊल पकडा. उजवा हात मागे न्या आणि आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. बघा या प्रकारे. 1 आणि 2. बरोबर. 3. छान. 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा झालं की मग थांबा आणि दोन्ही पावलं जी आहेत, दोन्ही पाय जे आहेत ते फोल्ड करून घ्या बटरफ्लाय स्थितीमध्ये. पावलं एकमेकांना लावून घ्या आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली घ्या. गुडघे बघा जमिनीकडे जात आहेत का? पाठकाणा सरळ ठेवा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्यांचे गुडघे नाही जमिनीपर्यंत गेले तरीही चालतील. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा एकदा एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती आणि जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा. बटरफ्लाय स्थिती आपण धारण केली. याला भद्रासन असंही नाव आहे. बघा तुमच्या हिप जॉईंटच्या इथे, थाय मसल्सच्या इथे एक हलकासा प्रेशर जाणवत असेल, ताण जाणवत असेल, नी जॉईंटच्या इथे तुम्हाला काही जाणवतंय का याकडे लक्ष. आणि आता बटरफ्लाय मुवमेंट. आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही गुडघे वर घ्यायचे. श्वास घेत वर घ्या आणि पुन्हा एकदा डोळे मिटून घ्या. आणि गुडघे वर घेतल्यामुळे आता कुठल्या स्नायूंवरती प्रेशर आलेला आहे, आपल्या हिप जॉईंट्सवर, थाय मसल्सवर, नी जॉईंटच्या इथे, त्याकडे लक्ष द्यायचंय आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू गुडघे खाली घ्या, पाय खाली घ्या. आता थोडीशी आपण डायनॅमिक हालचाल करतोय. श्वास घेत गुडघे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर.
श्वास घेत वर. बरं, आता इथे पाठीची हालचाल करायची नाहीये. पाठकणा आपला सरळ, फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरं, थांबवायची आहे कृती. आपण अगदी सावकाश केलंय आज. आणि आता उजव्या हाताने उजव्या पावलाचा अंगठा पकडा. उजव्या हाताने उजव्या पावलाचा अंगठा पकडा आणि आपण जातं कसं दळतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची आहे. उजवा पाय थोडासा वर उचला आणि सुरुवात करा क्लॉकवाईज. 1, सावकाश. 2, सावकाश करा. 3, 4, 5. बरोबर. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4 आणि 5. थांबायचंय. सावकाश उजवं पाऊल खाली येईल आणि हीच कृती डाव्या पावलाने. डाव्या पावलाचा अंगठा पकडायचा आहे, डावा पाय वर उचलायचा आहे. सुरुवात क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4. बरोबर. आणि 5. सावकाश कृती थांबवायची आहे. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. आज आपण वज्रासन आणि त्याच्यातून पुढे जाणारं मार्जरासन ही 2 आसनं बघणार आहोत. तर आधी बघून घ्या कसं केलं जातं. वज्रासन हे अतिशय महत्वाचं आसन आहे योग साधनेमुळे. कारण की हे एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. त्याच्याने तुमचा वेट लॉस चांगला होतो. पण त्याचबरोबर तुमचं अन्न पचनाची जी कृती आहे ती चांगली होते. आणि त्यामुळे ऍसिडिटी सारखे आजार जे आहेत हे आपल्यापासून लांब राहतात. तर हे वज्रासन कोणी करू नये ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे. त्यांनी हे वज्रासन करणं टाळायचं आहे. तर हे कसं करायचं मी दाखवते. तर इथे दोन्ही पाय जुळलेले आणि त्याच्यातून पुढे जाणारं मार्जरासन सुद्धा दाखवेल. मार्जरासनचे कॉन्ट्राइंडिकेशन्स असे आहेत की ज्यांना पाठीची दुखणी आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल तर मात्र मार्जरासन करणं टाळायचं आहे. तर त्याचे फायदे काय आहेत हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपला पाठीचा कणा फ्लेक्सिबल होतो. तर आता ही दोन्ही आसनं मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सुरुवातीला वज्रासन बघूया. दोन्ही पाय जुळलेले. एक एक पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बघा, समोरून दोन्ही गुडघे जुळलेले आहेत. मांडीचा भाग जुळलेला आहे. आता ज्यांना गुडघ्यामध्ये समजा अशी गॅप राहत असेल, जेव्हा आपण पाय फोल्ड करतो आणि गुडघ्यात गॅप राहत असेल तर त्यांनी काय करायचं. नॅपकिन घ्यायचा. नॅपकिनची घडी करायची आणि ही घडी आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवायची आणि दोन्ही गुडघे एकमेकांच्या जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे तुम्ही बसू शकता ज्यांचं मांडीमध्ये आणि गुडघ्यामध्ये गॅप होत असेल त्यांनी. त्याचबरोबर ज्यांचा अँकल जॉईंट्स म्हणजे आपला जो घोट्याचा भाग आहे, समजा तिथे जर तुम्हाला त्रास होत असेल, जास्त वेळ बसता येत नसेल, तर पुन्हा अशीच नॅपकिनची घडी करायची आणि ती आपल्या अँकल जॉईंटच्या खाली घ्यायची. बघा या प्रकारे. म्हणजे खाली तुम्हाला जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसू तेव्हा खाली जमीन किंवा चटई असेल तर ते टोचू शकतं. तर अशा प्रकारे तुम्ही ही नॅपकिनची घडी तुमच्या अँकल जॉईंटच्या खाली घेऊ शकता. ठीक आहे. आता वज्रासनाची स्थिती मागच्या बाजूने पण बघून घ्या कशी आहे. बघा, पायाचे अंगठे जे आहेत हे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. सीटचा भाग टाचांच्या मध्ये. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो वज्रासनामध्ये. हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जुळून, म्हणजे हातांची बोटं जुळून दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे या प्रकारे. आणि पाठकणा सरळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. हे झालं वज्रासन. आता याच्यातून पुढे जाणारं मार्जरासन सुद्धा बघून घ्या कसं केलं जातं. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. त्यानंतर सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावर ठेवायचा
आणि हाताच्या आधाराने आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करणारच आहोत. हाताच्या आधाराने आपल्याला गुडघ्यांमधलं अंतर फिक्स करायचंय. तर काय करायचं, आपलं उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं आणि उजव्या हाताची जी बोट आहे त्याप्रमाणे आपला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा. म्हणजे हे जे अंतर आहे हे बरोबर आपल्या शोल्डर एवढं अंतर होतं. त्यानंतर दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्यायची. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर ठेवायचे आणि मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय आपल्याला सरळ करायचे. बघा तुम्हाला दिसत असेल संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आता मी थोडीशी टर्न होते. मार्जरासन भाग 1. मार्जरासन भाग 1 मध्ये तुम्हाला तुमची मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला घेऊन जायची आहे. नजर सिलिंगकडे असेल. इथे पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार, एक थोडासा एक आर्च येतो. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना इथे ताण देतो. हे झालं मार्जरासन भाग 1. ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे ते मार्जरासन भाग 1 करू शकतात. त्यानंतर भाग 2, पुन्हा मान मध्यभागी येईल आणि हनुवटी गळ्याकडे जाईल. ज्यांना पाठीची आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी भाग 2 करणं टाळायचं. तर इथे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते आणि जिथे पाठीच्या मणक्यावर भाग 1 मध्ये जो प्रेशर होता तो इथे ताण येतो. म्हणजे पाठीच्या मणका हा कमानीसारखा ताणला जातो सिलिंगच्या दिशेने. आणि मग पुन्हा एकदा उलट चाल करताना आधी नजर मध्यभागी दोन्ही हातांच्या मध्ये आणि त्यानंतर वज्रासनामध्ये स्थिर व्हायचे. आता ज्यांना मनगटाचा त्रास आहे किंवा कुठलंही जर मनगटामध्ये फ्रॅक्चर झालं असेल याच्या आधी तर इकडे प्रेशर आल्यामुळे ते दुखू शकतं. म्हणून करताना यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. आणि वज्रासन सोडायचं कसं, तर एक एक पाय सरळ करायचा. उजवा पाय आणि मग डावा पाय. ठीक आहे. करूया आता आपण. दोन्ही पाय आधी सरळ करा. दोन्ही पाय जुळवून घ्या आणि खाली मॅट असू देत, खाली चटई किंवा चादर असेल तर तुम्हाला गुडघ्याला किंवा अँकल जॉईंटला टोचू शकतं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. आता ज्यांनी आधी योग साधना केलेली आहे त्यांना हे वज्रासनची स्थिती माहिती असेल. जे नवीन आहेत त्यांनी अगदी सावकाश करा. हा, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवा. गुडघ्यापासून थोडेसे लांब असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपल्या वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. गुडघे समोरून जुळलेले असतील. मांडीचा भाग जुळलेला असेल. दोन्हीही टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग आहे का हे तपासून पहा. पायाचे अंगठे एकमेकांवरती न ठेवता एकमेकांवर स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठकाणा इथे नैसर्गिक सरळ आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. खांदे एकदम रिलॅक्स असतील आणि हलकसं स्मित असते आपल्या ओठांवरती. आणि जाणीव आपल्या श्वासाकडे. ध्यानात्मक पट्टीतलं आसन जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. वज्रासनामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात, कारण की आपलं अन्नपचन जर चांगलं झालं तर उत्सर्जनाची जी कृती आहे ती ही अतिशय चांगली होते. हातांची ज्ञानमुद्रा करा. अंगठा आणि पहिला बोट यांचा एकमेकांना स्पर्श करून हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला करणार आहोत. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चारा. करणार आहोत आपण आता मार्जरासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस आधी अंतर घ्या. बरोबर. आणि पुन्हा एकदा सीटचा भाग आपल्या पायावर येऊ देत.
उजव्या हाताच्या आधाराने आपण आता आपला डावा गुडघा ऍडजस्ट करणार आहोत. उजव्या गुडघ्याचा जो कोपर आहे तो उजव्या हाताचा जो कोपर आहे तो उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताच्या बोटाप्रमाणे डावा पाय जो आहे तो आपला ऍडजस्ट करा. हा, बरोबर बरोबर. आणि आता दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्याला लावून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची पाचही बोटं जुळलेली. आणि आता खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडून द्या जमिनीच्या दिशेने. चेहरा एकदम शांत असेल. आणि आता करूया मार्जनासन भाग 1. हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. आपली नजर सिलिंगकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. प्रयत्न शैथिल्य. कमीत कमी अट्टाहासामध्ये जास्तीत जास्त लाभ आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि स्थिर सुखमासन आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आता आपण देहधारणा जाणीव आपल्या शरीराच्या आकृतीबंधाकडे बघा. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण आलाय आणि पाठीचा जो सगळ्यात वरचा मणका म्हणजे आपल्या मानेच्या इथून जो आपला पाठकणा सुरू होतो तो अगदी लोअर बॅक पर्यंत तिथे पूर्णपणे प्रेशर आलेलं आहे. जोड श्वासाची प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ दे. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. इथे थोडा वेळ रिलॅक्स व्हा आणि करूया मार्जनासन भाग 2. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता हनुवटी आपल्या गळ्याकडे घेऊन जा. चिन लॉक पोझिशन. ज्यांना पाठीची आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हे मार्जनासन भाग 2 करणं टाळायचं आहे. आणि आता बघा गळ्यापर्यंत पोटापर्यंतच्या स्नायूंना प्रेशर आहे आणि पाठीच्या मणक्याला आता बहिर्वक्र आकार म्हणजे तो सिलिंगच्या दिशेने ताणला गेलाय. कमानी सारखा आकार प्राप्त होतोय. इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी. पुन्हा नजर दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची याच्यामध्ये श्वासाशी आधारित. बघा दाखवते. आपल्याला श्वास घेत भाग 1 करायचा आहे. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. श्वास सोडत भाग 2 करायचा. अशा प्रकारे आपण आपल्या पाठीच्या मणक्याला हलकासा मसाज देणार आहोत. ठीक आहे. सुरुवात करूया. आधी नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये आहे. खांदे आणि पोटाचे स्नायू रिलॅक्स आहेत. आणि सुरुवात. इनहेल अप भाग 1 नजर सिलिंगकडे. एक्झेल डाऊन हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप अगदी सावकाश. एक्झेल डाऊन. इनहेल अप. एक्झेल डाऊन. इनहेल अप लास्ट राउंड. एक्झेल डाऊन हनुवटी गळ्याकडे. सावकाश मध्यभागी या. दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. मनगटामध्ये जास्त प्रेशर वाटत असेल तर ती थोडेसे झटकून घ्या. डोळे अलगद मिटलेले आणि संपूर्ण मार्जनासनचा आपल्या शरीराच्या इथे आपल्या पाठीच्या मणक्यावर जो काही बदल झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा पाय सरळ करा. सुरुवातीला विश्रांती. पुन्हा जर अँकल जॉईंट्स वरती जर प्रेशर वाटत असेल तर पावलं अशी एकमेकांना रचून घ्या.
म्हणजे तो प्रेशर कमी होतो. बरोबर. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून मान मध्ये सैल सोडून द्या. दोन्ही पाय जोडलेले, थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर असतील. आणि आता उजव्या हाताचा मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट उजव्या हाताची. आणि आता उजवा हात आपल्याला गोलाकार फिरवायचा. श्वास घेत घेत हात वर जाईल आणि श्वास सोडत खाली. समोरून वर श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2 3 4 5. उजव्या हाताची मूठ ओपन करायची आहे, डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे. आणि आता सुरुवात. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबवून हाताची मूठ ओपन करायची आहे आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. करूया शोल्डर रोटेशन. आणि पुन्हा एकदा दोन्ही पावलं जोडलेली आहेत. दोन्ही हात समोर, हातांची बोटं आता खांद्यावर, कोपर जॉईंट. आणि सुरुवात करूया. सावकाश हात वर आणि खाली. मी दिसते ना बरोबर? 1 2 3 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपर जॉईंट. आणि आता मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. खांदे एकदम रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. थोडस पावलांमध्ये अंतर ठेवा. दोन्ही हात शरीराच्या जवळ असतील आणि खांदे एकदम जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. सावकाश श्वास घेत घेत मान आपली उजवीकडे न्या. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. श्वास सोडत मध्यभागी. पुन्हा श्वास घेत मान डावीकडे. हालचाल फक्त मानेच्या सांध्यांमध्ये. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. एक लास्ट राउंड. श्वास घेत मान उजवीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. खांदे एकदम रिलॅक्स, कुठेही ते आपल्याला वर उचलायचे नाहीये. आता मान आपण थोडीशी उजव्या बाजूला टिल्ट करणार आहोत आणि मग डाव्या बाजूला. सावकाश मान उजवीकडे टिल्ट करायची. खांदा न उचलता कान खांद्याकडे घेण्याचा प्रयत्न करा. मध्यभागी आणि मग डावीकडे. मध्यभागी. एक लास्ट राउंड. मान उजवीकडे. उजवा कान उजव्या खांद्याजवळ. मध्यभागी आणि मग डावीकडे. डावा कान डाव्या खांद्याजवळ. मध्यभागी. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. नजर समोर. आणि आता श्वास घेत मान वर न्यायचे. हनुवट चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबा. हनुवटी गळ्याकडे आहे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला. मान सावकाश उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे.
उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा, दोन्ही हात खाली आणि थोड्या वेळ विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासा. जर ती वाढली असेल तर थोडीशी आपण घाई करतोय, आणि जर ती संथ असेल तर आपली साधना योग्य प्रकारे चालली आहे हे आपलं आपण तपासायचं. आणि आता करणार आहोत आपण ताडासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडले, हात शरीराच्या जवळ. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि हातांची बोटं एकमेकांमध्ये दोन तळवे सिलिंगच्या दिशेने घेऊन जा. म्हणजे अजून खेच मिळतोय आपल्या संपूर्ण शरीराला वर्टिकली. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीपासून वर. बरोबर. आणि आता आपल्याला याच्यातूनच चवड्यांवरती चालायचंय. पुढे मागे आणि मागून पुढे. जास्तीत जास्त पुढे जा आणि तसेच रिवर्स मागे या. तसेच मागे. हा बरोबर बरोबर. पुढे आणि मागे. मॅटच्या एका टोकाला उभे राहून पुढे जायचंय, एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे, आणि त्याचप्रमाणे रिवर्स मागे यायचंय. उलट चाल. हा बरोबर बरोबर. पुन्हा एकदा पुढे. आता टाचा खाली ठेवा, पायाच्या टाचा खाली ठेवा आणि आता टाचेवर चाला. चवड्यांचा भाग वर येईल आणि आता टाचेवरती चाला. एका बाजूने, एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे. हा बरोबर. टाचेवरती चाला. हात तसेच सरळ ताठ ठेवायचे सिलिंगच्या दिशेने. बरोबर बरोबर. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. 1 ते 2 वेळा झालं की मग मध्यभागी येऊन थांबा. पावलं पूर्णपणे जमिनीवर टेकवा. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही हात एकमेकांना आता समांतर येतील आणि एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात समोरून खाली येतील. सावकाश श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. आज आपण करणार आहोत बॅलन्सिंग आसन, एक पादतोलासन. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आता ज्यांचा तोल जाईल असं वाटत असेल तर त्यांनी भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर. जास्तीत जास्त आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे आणि आपला बॅलन्स आपल्याला सांभाळायचा आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता उजवा जो पाय आहे तो जमिनीपासून वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल सोडा उजव्या पायाचं. उजव्या पायाची मांडी जमिनीला पॅरलल म्हणजे 90 डिग्रीचा आपला काटकोन व्हायला पाहिजे. हा बरोबर आहे. हा पाऊल जमिनीकडे सैल सोडा. ओंकार सर. हा म्हणजे पायाची जी बोटं आहेत ती जमिनीला पॉइंटेड असतील. उजव्या पायाची बोटं. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर आणि इथे थांबा. संपूर्ण शरीराचा भार आपला डाव्या पायावर गेलेला आहे. पाठीचा कणा सरळ. छान. 5 4 3 2 1. सावकाश उजवा पाय खाली घ्या. हात तसेच ठेवा. आणि आता डावा पाय. डावा पाय जमिनीपासून वर उचला. मांडीचा भाग जमिनीला काटकोनात येईल एवढा वर उचलायचा आहे आणि पाऊल जमिनीकडे सैल सोडा. पायाची बोटं जमिनीच्या दिशेने. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर. शरीराचा भार आता उजव्या पायावर शिफ्ट होतोय. घरी जर लहान मुलं असतील त्यांना सुद्धा तुम्ही हे करायला सांगू शकता. इथे थांबायचंय. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. सावकाश पाय खाली, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आता एक थोडीशी डायनामिक हालचाल करून आपण बैठक स्थितीमध्ये जाऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या थोडस. आणि उजव्या हाताची जी 4 बोटं आहेत ही उजव्या पावलाच्या खाली घ्या आणि डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावलाच्या खाली घ्या. खांदे एकदम रिलॅक्स सोडा.
आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय, नजर सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे वर, आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, बरोबर. हा, आपले हात आहेत ना ते आतल्या बाजूने येऊ देत, हा बाहेरून नको, आतल्या बाजूने येऊ देत. श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, बरोबर, श्वास सोडत वर. सावकाश श्वास घेत खाली बसा. हाताची जी पकड आहे म्हणजे पावलांच्या खाली ती सोडून द्या. हळूहळू आधार न घेता सीटचा भाग जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. सावकाश सावकाश सावकाश. गरज वाटली तर घ्या आधार, म्हणजे मी फक्त एक सवय तुम्हाला व्हायला पाहिजे म्हणून सांगितलंय. विश्रांती. मान मागे सैल सर सोडा. आज आपण पाठीवर पडून आणि पोटावर पडून दोन आसनं बघणार आहोत. एक म्हणजे अर्ध पवन मुक्तासन आणि दुसरं अर्ध शलभासन. दोन्ही ही आसनं आधी बघून घ्या कशी केली जातात. कॉन्ट्राइंडिकेशन्स दोघांचे म्हणजे जर पाठीच्या मणक्याचा त्रास असेल, कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल, तर मग ही आसनं करणं तुम्हाला वर्ज्य आहे. त्याचबरोबर ह्याचे फायदे काय आहेत? अर्ध पवन मुक्तासन हे पवन मुक्तासनाची ही आधीची पायरी आहे. आपण सुरुवातीला काही बेसिक आसनं बघतोय आणि मग हळूहळू आपण पुढे जातोय. तर याच्याने आपल्या गॅसेसचे त्रास कमी होतात. पुन्हा एकदा वेट लॉस चांगला होतो, अन्नपचन आपलं चांगलं होतं अर्ध पवन मुक्तासनाने. आणि दुसरं म्हणजे अर्ध शलभासन, जे आपल्याला पोटावर पडून करायचंय. हे सायटिका प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर कमरेची दुखणी सुद्धा या अर्ध शलभासनने कमी होतात. दोन्ही ही आसनं मी दाखवते आधी कशी केली जातात, मग आपण एकत्रित करू. तर सुरुवातीला पाठीवर पडून विश्रांती. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पवन मुक्तासन करताना मी दाखवते तुम्हाला काय करायचं नाही ते. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आधी बघून घ्या. सुरुवातीला आपल्याला उजवा जो पाय आहे तो 30 अंशापर्यंत वर उचलायचा आणि तो फोल्ड करायचा. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता. ही स्थिती पक्की झाली की ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी बघून घ्या. आपली मान, आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हे झालं आपलं अर्ध पवन मुक्तासन, जे आपण एकेका पायाने करतोय. इथे पूर्णपणे उजव्या बाजूवर प्रेशर येतो. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून पाय आधी हवेमध्ये गुडघ्यात सरळ करायचा आणि मग नियंत्रित जमिनीवर. ही स्कृती विरुद्ध बाजू. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलायचा, फोल्ड करायचा, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचं. आपल्या हातांचा विळखा उजव्या डाव्या गुडघ्याला आणि मग डोकं सावकाश वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून पाय गुडघ्यात सरळ करायचा हवेत आणि नियंत्रित जमिनीवर. हे झालं आपलं अर्ध पवन मुक्तासन. आणि आता पुढचं शलभासन, अर्ध शलभासन, तेही दाखवते. पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर पूर्व स्थिती मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते. आता पाहिजे तळवे बघा सिलिंगच्या दिशेला आहे. आता आपल्याला आपल्या हाताचा तळवा मांडीच्या खाली घ्यायचा. आता माझी डावी बाजू तुम्हाला समोर दिसतेय. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली, उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली. ही स्थिती पक्की झाली की मग जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची. समोर डावी बाजू आहे म्हणून डाव्या बाजूने प्रथम दाखवते. त्यानंतर डावा पाय यथाशक्ती गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. हनुवटी कुठेही वर न उचलता फक्त हालचाल आपल्या पायामध्ये आहे. डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह होतो. उलट चाल करताना आधी सावकाश
डावा पाय खाली, आणि मग ही सेम कृती विरुद्ध बाजूने. दुसरा पाय जमिनीपासून गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा, खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे, हनुवटी पूर्णपणे जमिनीवर असेल, आणि मग नियंत्रित पाय खाली. आणि त्यानंतर हातांचा आधार काढून घेऊन विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया आपण मग. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता आपण थोडंसं सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. यथाशक्ती दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचला, तुम्हाला जेवढे वर घेता येतील त्याप्रमाणे, आणि सायकलिंग. 1 2 पाय जमिनीकडे जाऊ दे. 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. आणि आता करूया आपण पवनमुक्तासन, अर्ध पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. उजवा पाय आपल्याला आता 30 डिग्री वर घ्यायचा आहे. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर, आणि मग तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा, किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. आणि इथे थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटलेले, लक्ष श्वासाकडे. उजव्या बाजूचा ओटीपोट, तिकडे आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 3 2 1. ज्यांना पाठीची आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न, यथाशक्ती. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. छान. आता इथे थोडस शॉर्ट ब्रीदिंग होऊ शकतं, कारण की पोटावरती प्रेशर आहे. इथे थांबूया. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय आधी हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात, आणि मग सावकाश जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. उजवी बाजू एकदम रिलॅक्स असेल. डाव्या बाजूवर आलेला प्रेशर हा बंद डोळ्यांनी अनुभव घ्या त्याचा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता सावकाश डोकं वर उचला. हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची. यथाशक्ती थांबायचंय. 5 4 3 2 1. उलट चाल. नियंत्रित. कपाळ जमिनीवर, सावकाश सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय हवेत सरळ करा गुडघ्यातनं, आणि सावकाश जमिनीवर. आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याच आतमध्ये पायाची बोटं बाहेर. लक्ष आपल्या श्वासाकडे. आता करूया आपण अर्धशलभासन, आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ,
कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी आणि पावलाला पाऊल चिकटलेलं आहे. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली जाऊ दे. पुन्हा दोन्ही पाय व्यवस्थित छान सरळ करायचे, खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता हनुवटी, जिथे आपलं कपाळ आहे तिथे आपली हनुवटी ठेवा, म्हणजे इथे आपला श्वसन मार्ग मोकळा होतो. आणि आता हनुवटी जमिनीवरच ठेवून फक्त उजवा पाय जमिनीपासून वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवून. खांदे एकदम रिलॅक्स, कुठेही तिथे स्टिफनेस पण आणू नका. बरोबर, छान छान. गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा सर. हा, यथाशक्ती हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये, थांबायचंय. जास्त पाय वर नाही आला तरीही चालेल, पण तो गुडघ्यातनं सरळ असेल याची काळजी घ्यायची. ओके, हा आता बरोबर आहे. सावकाश उजवा पाय खाली, पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय यथाशक्ती जेवढा जमेल तेवढा गुडघ्यातनं वर उचला जमिनीपासनं. डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली तो पॅसिव्ह होतोय. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर, खांदे रिलॅक्स असतील. जोड श्वासाची सायटिका प्रतिबंधात्मक असं हे अर्ध शलभासन आपण करतोय. पूर्ण शलभासनची आधीची ही पायरी आहे. छान. सावकाश डावा पाय खाली, हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो सोडून घ्या. आणि तेही पोश्चर मध्ये विश्रांती. तेही पोश्चर करा. दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर आणि तळव्यांमध्ये हाताच्या आपला चेहरा. डोळे मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. सावकाश एका कुशीला वळा, आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये. पूर्णपणे पाठ जमिनीला टेकवा, म्हणजे आलेला प्रेशर कमी होईल. आणि मग बैठक स्थितीमध्ये या, एका कुशीला वळून. विश्रांती. काल आपण अर्ध पद्मासन बघितलं ना काल आपण. आज आपण पूर्ण पद्मासन बघणार आहोत. तर दाखवते मी तुम्हाला कसं केलं जातं, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र गुडघ्यांवर प्रेशर देऊ नका. तर काल आपण जे पद्मासन बघितलं तर ते कसं केलं होतं, उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलं होतं. आणि मग डाव्या पायाचं पाऊल आपण उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घेतलं होतं, बरोबर. तर पूर्ण पद्मासन मध्ये आपल्याला डावा पाय जो आपला सरळ आहे ते पाऊल मांडी खाली न घेता उजव्या मांडीच्या वर घ्यायचंय, अशा प्रकारे. आणि इथे पाठकाणा अजून सरळ होण्यासाठी हात गुडघ्यावर ठेवून थोडस पुढे झुकवायचं, सीटचा भाग हलकासा मागे ढकलायचा आणि पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं, म्हणजे पाठकाणा बरोबर समस्थितीमध्ये राहतो आपला. ठीक आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांनी मात्र साधी मांडी घालायला हरकत नाही. सुरुवात करूया मग आपण. दोन्ही पाय समोर घ्या जुळलेले. कुठल्याही एका पायाने तुम्ही पद्मासन करू शकता. तर मी सुरुवातीला आपण उजवा पाय किंवा डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवा. ज्यांना अर्ध पद्मासन घालायचंय त्यांनी जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल ज्या मांडीच्या फोल्ड केलेल्या मांडीच्या खाली घेऊ शकता. ज्यांना पूर्ण पद्मासन करायचंय त्यांनी ते पाऊल वरती घ्यायचं, फोल्ड केलेल्या मांडीच्या वर घ्यायचं. यथाशक्ती कुठेही स्वतःला इजा करून घेऊ नका. बरोबर, छान. आणि आता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, थोडस पुढे झुका, सीटचा भाग मागे ढकला, म्हणजे पाठकणा आपला आपोआप सरळ होईल. छान. आणि आपला बेस सुद्धा बरोबर जमिनीवर राहतो. जर गुडघे असे अधांतरी राहत असतील, जमिनीपासून वर उचलले जात असतील, तर थोडीशी पायाची बैठक सैल करा, म्हणजे गुडघे पूर्णपणे जमिनीवर टेकतील. ठीक आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत ती आपण एकमेकांना जुळवून घेतलीत.
तिथे एक हलकासा प्रेशर आणा, हलकासा दाब आणा. बाकीची तीनही बोटं दोन्हीही हातांची अर्धवट मिटलेली आहेत आणि अगदी ती सैलसर आहेत. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांवरती आलेला दाब, तिथे सुरू असणारा रक्तप्रवाह, त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती. सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत असतील. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण ह्या व्हायब्रेशन्सचा अनुभव घेतोय, ज्याला प्राणस्पंदन असं म्हणतात. या प्राणस्पंदनांच्या अनुभूतीने आपलं मन एकाग्र होतं. मनामध्ये जे सतत एकामागून एक येणारे विचार आहेत ते कमी व्हायला मदत होते, शांत मन होतं. आपली ग्रहण क्षमता, निर्णय क्षमता वाढते. स्वतःशी कनेक्ट होण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असेल. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. डोळे उघडायचे. आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसन. उदर, उर आणि उर. सॉरी, उदर, उर आणि स्कंद श्वसन असे 3 भागांमध्ये विभागलेलं हे श्वसन आहे. तर उद्या आपण त्याला अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. आज फक्त आपल्याला आपल्या हालचालींकडे, श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यायचं आहे. तर हाताची ज्ञान मुद्रा आहेच. फक्त उजवा जो हात आहे तुमचा तो तुमच्या पोटावर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. उजवा हात आपल्या पोटावर आहे. आहे तो श्वास सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येत आहे. आपण करत आहोत उदर श्वसन. संथ गतीने श्वास सोडा. पोट आतल्या दिशेला जात आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतमध्ये जात आहे. अजून 3 आवर्तनं. जाणीव उदर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये. आता उजवा हात आपल्या जिथे आपलं हृदय आहे तिथे ठेवायचं आहे, आपल्या छातीवर. पुन्हा डोळे अलगद मिटलेले आहेत. आणि आता आपण करणार आहोत उर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीच्या स्नायूंचं आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव आपली उर भागाकडे. आणि संथ गतीने श्वास सोडताना पुन्हा आपलं सगळे स्नायू पूर्ववत. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया.
जाणीव उर भागाकडे संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. वन मोर राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आता दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवायचे. आपण करणार आहोत स्कंद श्वसन. हाताची बोटं आपल्या खांद्यावर असतील. बरोबर. हाताची जी कोपरं आहे ती जमिनीला समांतर. आणि आता श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर जातील आणि श्वास सोडताना ते पुन्हा पूर्ववत होतील. डोळ्यालगत मिटून घ्या. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडूया. खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे वर. संथ गतीने श्वास सोडूया. खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव आपल्या शोल्डरकडे. संथ गतीने श्वास सोडूया. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण विभागीय श्वसनाचा मनातल्या मनात मागोवा. उदर, उर आणि स्कंद श्वसन. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन जे घातले ते सोडून द्या. आणि 1 ते 2 मिनिटासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. 1 ते 2 मिनिटासाठी. आज आपण जी काही साधना केली आहे त्या साधनेमुळे एखादा शरीराचा अवयव, स्नायू दुखावला गेला असेल तर तो आपण या शिथिलीकरणाच्या माध्यमातून त्याला थोडस रिलॅक्स करणार. पायाच्या नखापासून ते डाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं मनातल्या मनात निरीक्षण करूया. आणि आज आपण जी काही साधना केली, जी काही नवीन आसनं पाहिली, त्या सगळ्याचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप. आज आपण बैठक स्थितीमध्ये मार्जरासन केलं. वज्रासनामधून पुढे जाणार. त्याच्या सगळ्या मुवमेंट आपल्याला आठवत आहेत का? ते मनातल्या मनात आपण त्याचा मागोवा घेऊया. दंड स्थितीमध्ये आज आपण एक पादतोलासन केलं. पाठीवर पडून अर्ध पवन मुक्तासन. पोटावर पडून अर्ध शलभासन. आणि प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केलेलं विभागीय श्वसन. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तिथले सगळे जॉईंट्स, आपली टाच, घोट्याचा भाग, अँकल जॉईंट्स, पोटरीचा भाग, गुडघ्यांचा, गुडघ्यांचे स्नायू, आपल्या मांडीचा भाग, आपले हिप जॉईंट्स, सीटचा भाग आणि कमरेचा भाग मनाने रिलॅक्स करायचंय. दोन्ही हात, हातांची बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, क्रमाक्रमाने आपण प्रत्येक भाग शिथिल करत जात आहोत. आपला उदर भाग, उर भाग रिलॅक्स. पाठकण्यांमधले 33 मणके रिलॅक्स. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, अलगद मिटलेले 2 डोळे, आपल्या नाकाचा शेंडा रिलॅक्स. चेहऱ्यावरती कुठलाही ताण नाहीये. कपाळावर कुठलीही आठी नाहीये.
आपल्या डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस रिलॅक्स. जोड श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास घेताना होत आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव श्वास सोडताना होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रचंड सुख, समाधान, आनंद मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे आणि आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करणार आहे, असा संकल्प मी माझ्या मनाला देत आहे. आणि रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे, हा निश्चय मी मनामध्ये करत आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती, प्रचंड सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. आणि ह्या ऊर्जेसोबतच मी आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहे. योग कर्म सुकौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं आजचं सगळं कर्म हे परमेश्वराच्या चरणी मी अर्पण करणार आहे आणि मी ते अतिशय प्रामाणिकपणे करणार आहे. त्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपल्या दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची आणि डाव्या कुशीला वळायचं. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचे. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. मी बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया आणि मनोभावे वंदन करूया. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक. शरण सरेंडर, शरणागत भाव. आजची साधना ओमला समर्पित. आणि श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6ला. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. फक्त हँड राईज करा, मग मी तुम्हाला अनम्यूट करेन. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.